पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान, आली द्यावी टाई धावे वळत्या मागे गाई, करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडली सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. ज्या अभंगामध्ये काल्याचं वर्णन केलेलं आहे. पुण्यसलीला भीमा नदीच्या तीरावर असणाऱ्या या पुराण प्रसिद्ध गावामध्ये श्रीराम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या वैभवात सुरू आहे. आजच्या या काल्याच्या कीर्तनानं या उत्सवाची परिसमाप्ती होणार आहे आणि त्या सेवेकरता घेतलेला अभंग अत्यंत सुंदर आणि प्रासादिक आहे. वारकरी संप्रदाय हा एक शहाण्या लोकांचा संप्रदाय असं मी काल बोलून आलो. कारण कृष्ण भक्तीचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगात अनेक पंथीयांनी केला व कृष्ण भक्तीचा विचार सांगणारे अनेक पंथ जगभरात आहेत. पण वारकरी पंथ आणि पृथक पंथ या दोघांचा तौलनिक अभ्यास केला तर प्राधान्याने एक फरक जाणवतो. तो कोणता असेल? इकडे लक्ष द्या. भगवंतानी ज्या लीला केल्या त्यापैकी आपण जर उत्तर भारतात गेलात तर उत्तर भारतामध्ये रासक्रीडेला जास्त प्राधान्य आहे. म्हणजे तिकडल्या भगवत भक्तांनी भगवान श्रीकृष्णाची रास महत्वाची मानली, म्हणजे रासक्रीडा, आणि ते लोक नृत्याला जास्त प्राधान्य देतात. पण वारकरी संतांनी मात्र भगवान कृष्णाने जो काला केला त्या काल्याच्या क्रीडेवर लक्ष केंद्रित केलं आणि काला महत्वाचा मानला. इकडे लक्ष द्या. म्हणून दोनही पंथांचा मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस इतर पंथामध्ये सुद्धा उत्सव होतात, पण तिथं जे अन्नदान केलं जातं त्याला भंडारा असं म्हणतात. उत्तर भारतात तुम्ही जा, तिथं जे मंदिरांमधनं चाललेलं अन्नदान त्याला भंडारा म्हणतात. खूप अन्नदान करतात ते लोक, आपल्यापेक्षा जास्त अन्नदान करतात. आमचे शीख बांधव जे आहेत त्यांच्या गुरुद्वारामध्ये प्रचंड अन्नदान चालतं. तुम्ही कोणत्याही गुरुद्वारात जा त्या ठिकाणी अन्नदान आहे. नांदेडला गुरु गोविंद सिंहाची समाधी आहे. त्या गुरुद्वारामध्ये रात्रंदिवस अन्नदान सुरू असतं. अगदी रात्री 2 वाजता जरी गेलात तरी सुद्धा तिथे अन्न तयार आहे. पण ते जे अन्नदान करतात त्याला लंगर असं म्हणतात. लंगर, आइये लंगर पाइये. मला असा प्रश्न पडला की तिकडे जे अन्नदान चालतं त्याला भंडारा म्हणतात, जो प्रसाद दिला जातो त्याला भंडारा म्हणतात, लंगर म्हणतात. वारकरी पंथाचे लोक याला काला का म्हणतात? आणि वारकरी संप्रदायातच काला आहे, इतरत्र काला नाही. तो का असावा? आपल्याकडे काला असावा आणि तिकडे नसावा, याची काय कारणं असतील? त्याचं कारण सुद्धा मला सापडलं. काय कारण आहे? तर काला करण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण असावे लागतात आणि गोपाळ असावे लागतात. ते फक्त वारकऱ्यांमध्येच आहेत आणि म्हणून तिथंच काला आहे, अन्यत्र काला नाही.
हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काला ही वारकरी पंथाची ओळख आहे. कोणताही उत्सव असेल तर त्या उत्सवाची सांगता काल्यानं होते. म्हणून काही विनोदी माणसं असं म्हणतात सुद्धा की काला झाला की हाला, अशी एक प्रचलित म्हण आहे. पण त्याचा इतका मर्यादित अर्थ नाही. काला ही भगवान श्रीकृष्णाने केलेली एक मोठी वैचारिक चळवळ आहे. या दृष्टीनं काल्याकडे पाहिलं पाहिजे. अनेक मान्यवर आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यामध्ये सर्वश्री या गावातील माझे जुने मित्र हरिभक्तीपरायण कैलास महाराजही उपस्थित आहेत. खूप वर्षांनी त्यांची भेट झाली, पण मागील कालखंडात त्यांचा माझा अत्यंत निकटवर्ती असा संबंध आणि आजही येतो. त्यांची व्यस्तता माझी व्यस्तता, त्यामुळे भेटी दुर्लभ झाल्या. आज ते प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपण सर्व भाविक काल्याची जी परंपरा आहे ती थोडी पाहणं गरजेचं आहे. भगवान कृष्णाने पहिल्यांदा काला केला. आजचं वर्णन करायचं झालं तर भगवान कृष्णाने काला केला. थोडं लक्षपूर्वक ऐका. पण भगवान कृष्णाने काला केला तो यमुनेच्या वाळवंटात केला. आपण श्रीमद भागवत अनेकदा ऐकलंय. याचं कारण या गावावर अत्यंत मोठी कृपा जर कोणाची असेल तर ते वैकुंठवासी भागवताचार्य तात्या महाराज महापुरुष यांची. तात्या महाराज एक सिद्ध पुरुष आणि साक्षात्कारी पुरुष होते. ते सुंदर भागवत सांगत असत. भागवताच्या दशम स्कंदामध्ये काल्याची लीला येते. भगवान कृष्णाने यमुनेच्या विस्तीर्ण वाळवंटात काला केला आणि एकदाच केला, पुन्हा काला झाला नाही. भगवान कृष्णाने सुद्धा एकदाच काला केला. यापेक्षा असं म्हणावं लागेल की भगवान कृष्ण हे अवतारी पुरुष असताना सुद्धा त्याला एकदाच करता आला. म्हणजे एवढा तो दुर्लभ आहे, परत नाही केला. पण आपल्या उपास्य देवतेची अर्थात भगवान कृष्णाची ही काल्याची प्रक्रिया वारकरी संतांनी अवलंबली आणि वारकरी संतांनी काला केला. इकडे लक्ष द्या. संत श्रेष्ठ नामदेवांनी चंद्रभागेच्या वाळवंटात काला केला. टाकत जा. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाय वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाय वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळ शिलाय वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळ शिलाय वाटी. संत श्रेष्ठ नामदेवराय होते, त्यांच्या कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज होते, चोखोबाराय होते, गोरोबा काका होते, जनाबाई होत्या. स्वतः प्रत्यक्ष भगवान त्यांच्या कीर्तनात नाचत होते असं वर्णन आलंय. तेव्हा देवानी काला केला. नीट ऐका. देवानी काला केला यमुनेच्या तीरावर, संतांनी काला केला तो चंद्रभागेच्या तीरावर, आणि आपण काला करतोय भीमेच्या तीरावर. भीमा नदीच्या पवित्र तीरावर आपला काला चालू आहे. आणि महाराजांच्या म्हणण्यानुसार ही दक्षिण वाहिनी असून तिथे चंद्राचा आकार आहे. अत्यंत सुंदर असं वातावरण आहे. काही संक्षिप्त चिंतन करूया. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे बहुआयामी आहे असं सुभाषितकारांनी वर्णन केलंय. इकडे लक्ष द्या की हिमालयाच्या उंचीचं काजळ सप्त समुद्रात टाकलं आणि शाई केली. मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, आणि स्वतः शारदा जरी लिहायला बसली तरी कृष्ण चरित्र सांगून पूर्ण होणार नाही. तर मी 120 मिनिटात काय करावं? वर्णन करणं अवघड आहे, पण काही संक्षिप्त रूपानं चिंतन करतो. इकडे लक्ष द्या.
भगवान कृष्णाच्या चरित्राला जे अनेक आयाम आहेत, वेगवेगळे पैलू आहेत त्या चरित्राला. म्हणजे बालकृष्ण वेगळा, गोपालकृष्ण वेगळा, रांगणारा बाळकृष्ण, आपल्या सवंगड्यामध्ये रमणारा गोपालकृष्ण, गीता सांगणारा योगेश्वर कृष्ण, कुरुक्षेत्रावर युद्ध करणारा योद्धा कृष्ण, असे अनेक पैलू आहेत. मला विस्तार करायचा नाहीये. पण भगवान श्रीकृष्णाचा एक आणखीन पैलू जर कोणता असेल तर भगवान श्रीकृष्णाचं मैत्र हे खूप वेगळं आहे. जे सख्यत्व भगवान कृष्ण आणि अर्जुनात होतं त्याच्यावर आज मी चर्चा करणार आहे. इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली. 1947 ला आपण स्वतंत्र झालो. पण देश जरी स्वतंत्र झाला असला, इंग्रजांच्या पारतंत्र्यातून आपण मुक्त झालो असलो तरी सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पारतंत्र्य आहे. याकडे आपण कधी लक्ष देत नाही. व्यक्तिगत जीवनात आपण किती परतंत्र आहोत, जिथं आपल्याला स्वातंत्र्य नाही आणि मिळणारही नाही, किती संघर्ष केला तरी. त्यावर थोडा प्रकाश टाकतो. इकडे लक्ष द्या, खूप बारकाईने ऐका. काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवतोय आणि मग अभंगाकडे प्रवृत्त होतोय. आपली आई कोण असावी या बाबतीत आपल्याला पूर्ण परतंत्रता आहे. त्यात स्वातंत्र्य आहे. आपली आई कोण असावी हे ठरवण्याचं स्वातंत्र्य कोणालाही नाही. जिच्या पोटी जन्माला येऊ तिला आई म्हणावं लागतं. ती काळी असो, गोरी असो, दुष्ट असो, सृष्ट असो, देखणी असो, कुरूप असो, तिला आई म्हणावं लागतं. काही पर्याय आहे त्याच्यात? कसलाच पर्याय नाही. गोऱ्या आईच्या पोटी जन्माला यावं अशी इच्छा असेल, सद्गुणी आईच्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल, आणि काळ्या आईच्या पोटी जन्म झाला तरी काही आपल्याला त्याच्यात बदल करता येत नाही. रामायणाचा आश्रय करून बोलायचं झालं, आई निवडण्याचं स्वातंत्र्य असतं तर भरताने कैकेयीला का स्वीकारलं असतं? नाही बदलता आलं. आपला बाप कोण असावा या बाबतीत पण आपण परतंत्र आहोत. स्वातंत्र्य नाही. अगदी संध्याकाळी झिंगत येणारा असला तरी बाप म्हणावं लागतं. काही इलाज नाही. आणि बाप कोण असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं तर प्रल्हादाने हिरण्यकश्यपाला स्वीकारलं नसतं. असा दुष्ट आणि दुराचारी बाप स्वीकारावा लागला भक्तराज प्रल्हादाला. अन्वयी छळ केला बापाने, पण बाप म्हणावं लागलं. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपला भाऊ कोण असावा हेही ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही. आपला जो सहोदर असेल त्याला भाऊ म्हणावं लागतं, जरी त्याने प्रॉपर्टी करता भांडणं केली तरी जसा असेल तसा स्वीकारावा लागतो. आपली बहीण कोण असावी हेही ठरवता येत नाही. आपल्या आईच्या उदरी आलेली अपत्य आपल्याला भाऊ आणि बहीण म्हणून स्वीकारावी लागतात, नाईलाजानं, चांगली असत नाही तर वाईट असत. आणि भाऊ कोण असावा आणि बहीण कोण असावी हे ठरवण्याचं जर स्वातंत्र्य असतं तर भक्तराज बिभीषणाने रावणासारखा मूर्ख भाऊ आणि शूर्पणखेसारखी मूर्ख बहीण स्वीकारली नसते. त्याला स्वीकारावी लागली. रामभक्त असताना सुद्धा रामाचा विरोधक असणारा कुंभकर्ण
प्रभू रामचंद्राचा विरोधक असणारा, शत्रू असणारा रावण त्याला भाऊ म्हणावं लागलं. त्याचा त्याग केला हा विषय नंतर आहे. या सगळ्यात आपण परतंत्र आहोत. इकडे लक्ष द्या. फार जबाबदारीने काही विचार मांडतोय. आई कोण असावी? स्वातंत्र्य नाही. बाप कोण असावा? स्वातंत्र्य नाही. भाऊ कोण असावा? स्वातंत्र्य नाही. बहीण कोण असावी? स्वातंत्र्य नाही. या सर्व गोष्टीमध्ये आपण परतंत्र आहोत. पण एक स्वातंत्र्य मात्र आपल्या सर्वांना आहे, अबाधित आहे, आणि ते कोणतं असेल तर आपला मित्र कोण असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, आणि ते आपण भोगलं पाहिजे. त्याच्यावर सगळी धुरा अवलंबून आहे. मानवाच्या जीवनाची जडणघडण त्याच्या संगतीवर अवलंबून आहे. ते स्वतंत्र एक चिंतन आहे. आत्ता याचा उहापोह करायचं कारण नाही. इकडे लक्ष द्या. मित्र कोण असावा? सगळ्या तरुण पोरांनी लक्षात ठेवा, आणि वयस्कर लोकांनी सुद्धा. कुणाला मित्र म्हणून आपण स्वीकारायचं? इकडे लक्ष द्या रे पोरांनो. काय चाललंय तुमचं? हे तुमच्यासाठी बोलतोय. अशातच वाया झालं नाही तर. एक शब्द सुद्धा ऐकला पाहिजे. तो शब्द कानातून सुटून गेला तर सगळ्यात मोठं नुकसान आहे. हे वय टिवल्या बावल्या करायचं नाही, काही शिकण्याचं आहे. ते ऐकलं पाहिजे ना. सुभाषितकारांनी फार सुंदर चिंतन केलं. मी सांगतो, मित्र कोणाला करावं या बाबतीमध्ये त्याच्या ठिकाणी 6 गुण असले पाहिजेत. त्या 6 गुणांचा, षडलक्षणांचा विचार सांगतो. थाप टाकायचा. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम. माझ्या पुस्तकात मी लिहिलंय, त्याच्यावर एक प्रकरणच लिहिलंय. सुजन वाक्य माझं जे पुस्तक प्रकाशित झालं आणि खूप लोकप्रिय झालं, त्याच्यात मी त्याचं प्रकरण लिहिलंय. तो कसा असावा इकडे लक्ष द्या. 6 गोष्टी त्याच्याकडे पाहिजेत. सगळ्या मुलांनी, मुलींनी, ज्येष्ठांनी, महिला मंडळी सगळ्यांनी ऐकायचं. आपल्याला कोण जोडलं पाहिजे? कदाचित आपल्या माता भगिनीने आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे की असा मित्र तुला असला पाहिजे. त्याच्यावर खूप अवलंबून आहे. एक स्लोगन पण सांगून जातो, संगतीचे परिणाम दूरगामी आहेत. एक वाक्य सांगतो, नोट करून घ्या. मनुष्य घडतो तो संगतीनं आणि बिघडतो तो पण संगतीनं. तर कुणाची करता याच्यावर अवलंबून आहे. मग हे 6 लक्षणं कोणती आहेत? एक एक सांगतो. पहिली जोडी आहे ददाती प्रतिगृह्णाती. ही पहिली जोडी आहे, जे देतो आणि घेतो. हा व्यवहार मैत्रीतच होतो. उदाहरण सांगायचं झालं तर सांगतो. 2 मित्र होते अत्यंत चांगले, ज्याला जीवाभावाचे मित्र म्हणतात, जीवश्च कंठस्य मित्र म्हणतात, किमान म्हणण्यापुरती तरी. तेव्हा ते 2 जण मित्र एकाच फर्म मध्ये कामाला. एके दिवशी तो एक मित्र नाराज दिसला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट होती. तर त्याच्या मित्राने त्याला विचारलं, का रे, आठवडाभर बघतोय तू जरा नाराज दिसतो, काय भानगड आहे? त्या मित्राने खुलासा केला, मुलगी उपवर झाली, लग्नाला आली. मागच्याच आठवड्यात रविवारी एक स्थळ येऊन गेलं. फार सुंदर स्थळ आहे. मुलगा खूप चांगला आहे, दिसायला सुंदर आहे, इंजिनियर आहे, चांगला जॉब आहे, घराणं चांगलं आहे, संबंध जुळतात. मग फोड ना सुपारी, काय अडचण आहे? तर त्या मित्रानं सांगितलं, थोडी आर्थिक अडचण आहे. 21 तोळे सोनं मागितलंय. थोडी पैशाची कमतरता आहे, जरा चाल ढकल चालली, विचार करतोय द्यावी, पण पैसा कसा जमेल, पुन्हा लग्न करून द्यायचं, इत्यादी इत्यादी. किती कमी आहेत पैसे? त्याला 5-1 लाख रुपये कमी पडतील. माझी मुलगी आणि तुझी मुलगी एकच आहे, मी देतो 5 लाख, फोड सुपारी. याला मित्र म्हणतात. देऊन टाकले 5 लाख रुपये. तू अडचणीत आहेस ना, मी 5 लाख देतो. त्या मित्राने त्याला 5 लाख रुपये दिले. सुपारी फुटली, मोठ्या थाटात लग्न झालं. वर्ष 6 महिन्यानंतर ज्यांनी 5 लाख दिले होते, त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
मोठ्या रुग्णालयात ठेवलं, बायपास सर्जरी झाली. वडील त्या दुःखातून, त्या झटक्यातून सावरले, बरे झाले. पण ज्याला 5 लाख रुपये दिले होते, तो दवाखान्याकडे फिरकला सुद्धा नाही. अशा नालायकाला मित्र करू नये, हे लक्षात ठेवा. मैत्रीचा व्यवहार तिथं नाहीये. ददाती झालं पण प्रतिगृह्णाती झालं नाही. त्याच्या अडचणीला यांनी मदत केली, पण त्याच्या अडचणीत हा उभा राहिला नाही. पैसा दे न तर नको देऊ, पण त्याच्या मदतीला धावून जाणं हा मित्राचा धर्म आहे. दुसरी जी जोडी आहे ती गुह्यमाख्याती पृच्छती अशी आहे. इकडे लक्ष द्या. ही फार नाजूक गोष्ट आहे. जे बसलेले माझे सगळे अनुभव संपन्न श्रोते आहेत समोर, ज्याने आयुष्याचे टप्पे टोणपे खाल्लेत आणि जीवन आपलं जगत जगत आतापर्यंत जी मजल मारली, त्याच्यामध्ये मी सुद्धा आता या अनुभवानं युक्त आहे. कैलास महाराज आहे, सुखदेव महाराज आहे. जीवनामध्ये अनेक अनुभव येतात. अनुकूल आणि प्रतिकूल अनुभवाची संयुक्त शिदोरी म्हणजे जीवन आहे. त्यात सुख येणार, दुःख येणार, चांगल्या गोष्टी घडणार, वाईट गोष्टी घडणार. पण त्यातलं एक फार महत्वाचं गणित सांगतो, इकडे लक्ष द्या. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात एखादं असं शल्य असतं की जे सांगता येत नाही, सांगू शकत नाही. अशी एखादी गोष्ट असते, तोंडातून काढता येत नाही. नाही सांगितलं तर मनाचा होणारा कोंडमारा फार असह्य असतो. कोणाला तरी सांगितलं पाहिजे. एकदम ग्रामीण दृष्टांत देऊ का? खेड्यात कीर्तन चालू आहे, ऐकता? एखाद्याच्या पायाला जर बेंड झालं, गळू बेंड झालं तर ते सर्व फुगलेलं असतं, ठसठसत असतं. जोपर्यंत त्याचा निचरा होत नाही, जेव्हा त्याच्यातली घाण निचरा होऊन बाहेर पडते तेव्हा बरं वाटतं. त्या बेंडातला निचरा झाल्याशिवाय जसं बरं वाटत नाही, तसं आतमध्ये कोंडलेली जी असह्य गोष्ट आहे, सांगितल्याशिवाय, निचरा झाल्याशिवाय बरं वाटत नाही. पण ती सांगायची कुणाला? जर एखाद्याला सांगितली आणि त्यांनी गावभर केली तर सांगण्यासारखी नाही. एखाद्यानं जर सांगितली आणि गावभर केली तर आपली आबरू जाईल, म्हणून कोंडमारा खूप होतो. अशा वेळेला इकडे लक्ष द्या, प्रत्येक वाक्यावर. अशा वेळेला ही अंतःकरणातली गोपनीय गोष्ट ज्याला सांगितली जाते त्याला मित्र म्हणतात. त्यालाच आणि त्यालाच सांगितली जाते. मी अनेक उदाहरणं देईन, वेळ नसल्यामुळे देत नाही. आता फक्त प्रश्न आहे, अशी गोपनीय गोष्ट, अंतःकरणातलं शल्य असणारी गोष्ट फक्त मित्राला का सांगितली जाते? कारण त्याच्याविषयी विश्वासार्हता असते. हा कुणाला सांगणार नाही याची खात्री असते. का खात्री असते? जरा ऐका तर खरं. हे सांगितल्यानंतर तो हे गावात सांगणार नाही याची ते खात्री का असते? का असते? कारण त्याची गोपनीय बातमी याला माहित असते. त्यांनी जर फोडली तर मैं भी पोल खोल दूंगा. त्यामुळे तो सांगणार नाही, खात्री आहे. त्यांनी सांगितलं तर मी त्याची पण सांगेल गावभर. असं जे नातं असतं त्याला मैत्री म्हणतात. तिथंच सांगितली जाते. आणि तो सुद्धा मित्राचं काय असेल तर बाहेर सांगत नाही, माझा मित्र आहे. सांगू का जरा कैलास महाराज? बहुत बढ़िया बताता हूं, आप आए मुझे खुशी हुई. एक गोष्ट सांगतो, एक वाक्य सांगतो सगळ्या मित्रांना. सध्या डे साजरे केले जातात. डे, यू नो डे, व्हॅलेंटाईन डे, मदर डे, फादर डे. एरवी ते फादर नाही, मदरही नाही. तो एक फ्रेंडशिप डे येतो की नाही, त्याच दिवशी उतू चालतं मैत्र. एरवी काही मित्र नाहीत का? ते एक वाक्य तुम्हाला सांगतो, लहान मुलांना नाही कळणार, ते बालकच आहेत. पण जे 25च्या उंबरठ्याच्या पलीकडे गेले त्यांनी वाक्य लिहून ठेवा. मित्र कोण असतो असा प्रश्न निर्माण झाला, त्याचं उत्तर काय असेल ते सांगून जातो. लिहून ठेवा.
मित्र कोण असतो? मित्र कोण असतो? तर दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला आपलाच जीव असतो, त्याला मित्र म्हणतात. फक्त आई दुसरी असते, नाही तर एकच जीव असतो, त्याला मित्री म्हणतात. शेवटचा मुद्दा जो आहे तो नंतर सांगतो. ही जरा पुस्ती झाली पाहिजे, याची गोष्ट सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल पटावर जर आलंय तर कृष्णार्जुनाचीच गोष्ट सांगतो. इकडे लक्ष द्या. पुराणात फार सुंदर गोष्ट आली. जरा पौराणिक दृष्टांत सांगितला की लोकांना बरं वाटतं, आणि पौराणिक दृष्टांत कीर्तनात सांगावेत. कारण कीर्तन परंपरा अशी जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. गोष्ट सांगतो, इकडे लक्ष द्या. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण हे हस्तिनापूरला आले. गप्पा छप्पा झाल्या, जेवण झाली, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी भगवान कृष्ण अर्जुना म्हणाले, चल आपण फिरायला जाऊ. मला पण जरा निवांतता आहे, तुला पण निवांतता आहे, जरा फिरून येऊ. पण भगवान कृष्ण रथात बसले, अर्जुनाला घेतलं आणि फिरायला निघाले. बायकू पाठीसी घातला, आपण पुढारा राहिला. सारथी पण तो करत होता, अर्जुन मागे बसला होता. काय अर्जुनाचं भाग्य थोर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनाचं सारथ्य करत होता. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप गौरव केलाय अर्जुनाचा. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरूपम, कैसे येणे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले. त्याच्या पुण्याचा हेवा वाटावा असा अर्जुन. दोघे जण निघाले, फिरत फिरत निघाले. असाच दिवस होता, वसंताचा काळ चालू होता, वसंत ऋतू होता. सगळ्या झाडांना पालवी फुटली होती, सुंदर सुंदर फुलं लागली होती. अशा कालखंडात इकडे लक्ष द्या, यांचा रथ काम्यक वनात आला. काम्यक वनात आल्यानंतर संपूर्ण सृष्टी अशी फुलली आहे, सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळतोय आणि मस्त किर्र झाडीतून रथ चाललाय. अशा या नयन रम्य अशा परिसरामध्ये जात असताना अर्जुनाला बायकोची आठवण आली. मनात असं आलं की सुभद्रा आता असती तर किती बरं झालं असतं. काही वाईट नाही, मी एकदम क्लिअर कट सांगतोय, काही वाईट नाही. तुम्हाला कदाचित गैरसमज करू नका, पण महाबळेश्वरला माणूस गेला आणि बायकोची आठवण नाही आली तर अरसिक म्हटलं पाहिजे. आलीच पाहिजे ना, ती असती तर बरं झालं असतं. अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रेची आठवण झाली हे काही भगवंताला काही फोन करून सांगितलं पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की याला सुभद्रेची आठवण झाली आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. याच्या लक्षात आलं की याला सुभद्रेची आठवण झाली. भगवंताने जरा एका बाजूला रथ केला, झाडाखाली थांबवला. का रे कृष्ण, थांब, मला म्हणले तहान लागली, पाणी पिऊन येतो. इथं एक निर्झर आहे, पाणी पिऊन येतो. अर्जुन रथात बसला आणि म्हटला, तू पाणी पी आणि मला पण घेऊन ये. हे अर्जुनच सांगू शकतो, तो काही राम्यागडी नाही त्याला सांगायला. भगवान कृष्णाने पण रथातला एक चांदीचा तांब्या घेतला, खाली गेले. जाण्याचं निमित्त होतं फक्त. गेले आणि हा बहुनटधारी असणारा सुभद्रेचं रूप घेऊन आला. पाणी प्यायच्या निमित्तानं गेला, सुभद्रा होऊन आला. रथामध्ये अर्जुन बसला होता, तिथं आला. सुभद्रेला बघितल्यानंतर अर्जुनाला आश्चर्य वाटलं. अर्जुन म्हणाला, सुभद्रे तू इथं कशी काय? तर सुभद्रा म्हणाली, पतिव्रता आहे, आठवण काढता क्षणी आली का नाही. अर्जुनाला बरं वाटलं, काही विचार केला नाही सारासार. आपण इतक्या लांब आलो, ती कशी येऊ शकेल, काही नाही. सुभद्रा दिसल्यावर तिला हाताला धरलं आणि रथावर घेतली, आपल्या मांडीवर बसवली. काय त्याला प्रेमालाप करायचा होता तो केला. गप्पा छप्पा झाल्या,
भावनेच्या अतिरेकामध्ये त्या सुभद्रेचं चुंबन पण घेतलं आणि मग जागे आला. म्हटला, अगं लवकर जा, तो पाणी प्यायला गेलाय, तो आला तर पंचायत होईल. आणि सुभद्रा झालेला कृष्ण मनात म्हणतो, ती कशी येईल मी गेल्याशिवाय? ती यावी असं वाटत असेल तर मी आधी गेलं पाहिजे ना. ठीक आहे. ती सुभद्रा निघाली, पण जाता जाता म्हणाली, काम्यक वनात चैत्र ऋतूमध्ये, चैत्र मासात, वसंत ऋतूमध्ये तुमची भेट झाली अचानक, याची काही खूण द्याल का नाही मला? अर्जुना अगोदरच खुश झाला होता. लगेच बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या हातात घातली. सुभद्रा खाली उतरली. अर्जुन म्हणाला, इकडनं जा, कारण तो तिकडं पाणी आणायला गेलाय. येताना भेट झाली तर घोटाळा होईल. भगवान म्हणतात, काय वेडा आहे अर्जुन, दशदिशात मी व्यापून उरलोय, कुठून जरी गेलो तरी. भगवान इकडनं गेले, पुन्हा कृष्णाचं रूप घेऊन तांब्याभर पाणी घेऊन आले. तांब्याभर पाणी आणलं, रथाजवळ आले. अर्जुनाने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, काय रे, इतका वेळ पाणी पितात का? हा, लांब जायचंय आपल्याला. आणि देव मनात म्हणतो, गाढवा, मगाशी आलो असतं तर कसं झालं असतं? मी उशिरा आलो हे नशीब समज. तांब्या पाण्याचा हातात दिला. भगवान रथावर बसले. अर्जुनाने पाणी प्याला, बरं वाटलं. रथ हाकला. थोडा लांब गेल्यानंतर भगवान कृष्णाने जरा मौज केली. घोड्याला चाबूक मारायच्या निमित्तानं हात मागे नेला, जेणेकरून ती अंगठी त्याला दिसावी. 2-4 वेळा नेल्यानंतर हातातली अंगठी अर्जुनाने बघितली आणि तो चमकला. माझी अंगठी याच्या बोटात गेली कशी? झाला घोटाळा. या दैन बहीण भावंडांची भेट झाली. इकडनं जरी गेली तरी तो भेटला. आणि बायको बावळट आहे, सगळं सांगितलं असेल. म्हणजे मगाशी बरी होती, आली म्हणून खाप छान होते ना, आता कशी होती? बावळट आहे, सगळं सांगितलं असेल. बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. असं मनात विचार करता करता म्हणलं, आता विचारलं पाहिजे, खुलासा झाला पाहिजे. म्हणून अर्जुनाने भगवान कृष्णाला विचारलं, कृष्णा, का रे अर्जुना, तुझ्या बोटात जी अंगठी आहे, त्याचं वाक्य अर्ध तोडत म्हणाला, ती माझीच आहे. पुढे बोलूच दिलं नाही. अर्जुन गप्प झाला. थोडं 5-10 किलोमीटर गेले, पण ती सारखा हात न्यायचा देव मागे. आणि मग त्याची बालंबाल खात्री पटली, ही अंगठी आपलीच आहे आणि भगवान खोटं बोलतोय, कारण त्याला खोटं बोलायची सवय आहे. रथ बाजूला घ्यायला सांगितला. रथ बाजूला घेतला आणि अर्जुनाने थोडा लटक्या दटावणीनं म्हणाला, कृष्णा, खोटं बोलतोस, ही अंगठी माझीच आहे, कारण मी बघितली तुझ्या बोटामध्ये. तुझी आहे? होय, माझीच आहे. आत्ताच मी सुभद्रेला दिली होती थोड्या वेळापूर्वी. भगवान म्हणाले, सुभद्रा कधी आली? बघा नाटक. तू पाणी आणायला गेला त्यावेळेस ती आली होती. आली होती? होय, आली होती. तिचा आणि माझा वार्तालाप झाला, प्रेमाचा संवाद झाला. जाता जाता तिने काहीतरी आठवण द्या म्हणून मी तिला अंगठी दिली आणि ती गेली. तुझी आणि तिची भेट झाली का नाही? देवानी शपथ खाल्ली, शपथ तिची माझी भेट झाली नाही. अर्जुन म्हणला, अशा किती शपथा खाल्ल्यात आतापर्यंत? लबाडीचा शिक्का तुझ्यावर आहे. खरं सांग, तुला सुभद्रा भेटली का नाही? अर्जुना, तुझी शपथ, मला सुभद्रा भेटली नाही. देव काही खोटं बोलत नव्हता. सुभद्रा भेटलीच नव्हती. मग अंगठी तुझ्याकडे कशी आली? मग देव मोठ्यांदा हसला म्हणला, मीच सुभद्रा झालो होतो. दृष्टांत संपला. मीच झालो होतो. तुझं सगळं नाटक ऐकलंय. काय काय बोलला ते जरा बोलू का? निवडणुकीत पडलेल्या उमेदवाराचं तोंड कसं होतं, तसं अर्जुनाचं झालं. आणि मग म्हणाला, देवा, तू माझा मित्र आहेस ना? होय रे. तू माझा सखा आहेस ना? होय रे. मी का विचारतोय? हे झालेलं द्रौपदीला सांगू नको, नाहीतर आमच्या घरात आग लागेल. भगवान म्हणाला, मी हे सांगणार नाही, कारण मी तुझा मित्र आहे. गुह्यमाख्याती पृच्छती, हे नातं मित्रातच असतं, लक्षात ठेवा. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम.
मित्राचं पुढची 5 आणि 6 लक्षणं कशी आहेत की त्याचं खातो आणि त्याला खाऊ घालतो. हा व्यवहार मैत्रीतच होतो, लक्षात ठेवा. मी पण लहानपणीची गोष्ट मला आठवते, तुम्हाला आठवत असेल. लहानपणी आपण शाळेत असताना काही खाऊ घेतला तर अर्धा मित्राला द्यावा लागायचा. गोळी जरी घेतली ना, मित्राला अर्धी द्यायची, पण तोडून कशी सादऱ्यात अशी घालायची, उष्टी होऊ नये म्हणून सादऱ्यात घाल. असे बरेच शर्ट माझे फाटले. गोळ्या तोडून चिक्की तोडून अर्ध द्यावं लागायचं. हा व्यवहार मैत्रीतच होतो. माता भगिनीनं सांगून ठेवतो सगळ्या बसलेल्या, तुमची शाळा वेगळी आहे. मुलाला जर खाऊ दिला तर तो खात नाही. त्याला कॅडबरीचं चॉकलेट द्या, तो खात नाही. गपचूप लपवून बाहेर जातो मित्राला देण्यासाठी. त्या आई त्याला दाबून बसवते, इथंच खा, चालला बाहेर. मी तुम्हाला आज संदेश देतो, त्याला जाऊ द्या, बाहेर जाऊ द्या. कारण मित्राचं चॉकलेट त्याने अर्ध खातलंय, तो मैत्रीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी चाललाय. त्याला जाऊ दिलं पाहिजे, त्याला वेगळी शिकवणूक न देता. त्यांनी काल खाल्लंय ना मित्राचं, म्हणजे आज त्याला दिलं पाहिजे. हा व्यवहार मैत्रीमध्ये होतो. भगवान श्रीकृष्ण गोपाळाचं खात होते आणि गोपाळाला खाऊ घालत होते. याचं वर्णन अभंगाच्या 1ल्या चरणात आहे. पाहता गोवळी 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 खायचांची मुष्टावळी खायचांची मुष्टावळी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन खायचांची मुष्टावळी खायचांची मुष्टावळी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे श्रीमद भागवताचं आपण चिंतन पाहिलं तर गोपांचा आणि गोपाळांचा संबंध कसा होता हे लक्षात येईल. फार सुंदर लीला आहेत. एकदा पेंद्याच्या आईनं ताक दिला. इकडे लक्ष द्या, गोड ताक. असेच उन्हाळ्याचे दिवस होते, गोड ताक दिलं. पेंद्याने ते ताक गाडगं तोंडाला लावलं, घटा पिऊ लागला आणि त्याला आठवण आली मित्राची, ताक गोड आहे आणि हे कान्होबाला दिलं पाहिजे. पण द्यायचं कसं? आपण हा जर गडवा घेऊन बाहेर निघालो तर आई आपल्याला जाऊ देणार नाही, ती मारणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथंच खा. त्याने काय क्लुप्ती केली, ताक पिता पिता शेवटची चूळ तोंडातच ठेवली आणि तसाच पळाला, तोंडात ताकाची चूळ घेऊन. नंदाच्या वाड्यात आला आणि नंदाच्या वाड्यात येऊन आपल्या मित्राला भगवान श्रीकृष्णाला त्यांनी पालवलं. लहान होता, 5-6 वर्षाचा. देव पण पळत आला. म्हणजे देह बोली, मला तुला ताक द्यायचंय. तोंड उघडू शकत नव्हता, नाही तर पिचकारी बाहेर पडल. तर खुणेने सांगितलं. देवाला त्याचे भाव कळले. भगवान खाली आला, जगतपिता नारायण असणारा, तोंड उघडलं. भगवान कृष्णाने आपलं तोंड उघडलं आणि पेंद्यानी आपल्या तोंडातली ताकाची चूळ त्याच्या तोंडात पिचकारी मारून सोडली आणि देवाने ती ग्रहण केली. हा व्यवहार मैत्रीमध्येच होतो, लक्षात ठेवा. त्याचं उष्ट खाल्लं भगवंताने. खाय त्यांची उष्ट. वास्तविक उष्ट खाणं पाप आहे.
उष्ट खाणं आपल्या धर्मामध्ये, उष्ट खाण्याची परंपरा. आत्ता काल्याची पंगत होईल, सगळे जेवायला बसतील, बरोबर ना? एकेका ताटात, एकेका पात्रावर 5-5 लोक, मग 3-3 का 2-2? असं होणार नाही. एका पात्रावर एकच. शास्त्राला सुद्धा मान्य नाहीये उष्ट खाणं, आणि आरोग्यशास्त्राला पण मान्य नाही उष्ट खाणं. उष्ट खाऊ नये. इकडे लक्ष द्या, मी आजी अचूक सांगतोय. उष्ट खाऊ नये, उष्ट खाणं पाप आहे. हा, उष्टी पिली तर चालते, ते वारकऱ्याला कळणार नाही. ती सोसायटी वेगळी आहे. उलट 1 by 1 ती उष्टीच पितात. उष्ट खाणं पाप आहे, इकडे लक्ष द्या. पण भगवंताने ते उष्ट खाल्लं. शबरीची उष्टी बोर भगवंतानी खाल्लं. न म्हणे उष्टी अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भक्तिशास्त्रातला हा एक वेगळा सिद्धांत आहे. इकडे लक्ष द्या. स्वतः ताक खाल्लं उष्ट, आणि गोपाळानं काला खाऊ घातला, म्हणजे त्यांचं खाल्लं आणि आपलं त्यांना दिलं. हा व्यवहार मैत्रीमध्ये होतो. अभंगाचं थोडंसं चिंतन केलंय. ऊन खूप चढत चाललेली आहेत. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. फक्त भगवान श्रीकृष्णाचं मैत्र कसं होतं एवढंच दिग्दर्शनाच्या या कीर्तनात केलंय. आता भगवान श्रीकृष्णाच्या लीला सांगतो आणि मग काला करतो. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानामाचं भजन करा. मग आपण देवाच्या लीला पाहूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, वारे विठ्ठल वा, दमदार वाजवली तुतारी. देवाधिदेवा जगत्रय जीवा, देवाधिदेवा जगत्रय जीवा, देवाधिदेवा जगत्रय जीवा, देवाधिदेवा जगत्रय जीवा, केशवा विनंती माझी, विनंती माझी, वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. वारकरी संप्रदायाचा शिरस्ता आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताची लीला सांगितली पाहिजे. ती लीला सांगितल्याशिवाय काला पूर्ण होत नाही, हे लक्षात घ्या. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात भगवंतानी जे चरित्र केलं त्याची लीला सांगायची. इकडे लक्ष द्या. महान भगवत भक्त भगवत पूज्यपाद संत डोंगरीजी महाराज होते.
त्यांचं दर्शन सुद्धा दुर्मिळ होतं डोंगरेजी महाराजांचं. पण त्यांच्या श्री चरणाजवळ बसून मी त्यांच्याच श्रीमुखातून 3 वेळा भागवत कथा ऐकली. ही माझी खूप मोठी सांपत्तिक अशी शिदोरी आहे. फार सुंदर सांगत होते भागवत. इकडे लक्ष द्या. हिंदीमध्ये भागवत कथा असायची. त्यांची कथा 2 वेळा हिंदीत ऐकली आणि 1 वेळा मी गुजरातीत ऐकली. त्यांची कथा पाहिल्यानंतर आज भागवत कथांचा कसा ऑर्केस्ट्रा झालाय. झाकी और डान्स इसके व्यतिरिक्त कुछ नाही. डोंगरेजी महाराज अगोदर वृंदावनात जात आणि भाव विभोर होऊन कथा करत असत आणि कथा संपल्यानंतर त्यांना पुन्हा वृत्तीवर येण्यासाठी काही काळ जात असे. अशी ती भागवत कथा होती. इकडे लक्ष द्या. डोंगरेजी महाराजांनंतर अत्यंत सुंदर भागवत कथा ही तात्या महाराजांनीच केली. महापुरुषाने फार सुंदर भागवत सांगत होते. इकडे लक्ष द्या. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जेवढं लोकप्रिय आहे तेवढं ते वादग्रस्तही आहे. अनेक गोष्टींनी. पण त्याचं तरी सुद्धा महत्व आणि अवतार कार्य हे उल्लेखनीय आहे. मी आत्ताच बोलून आलो. भगवान अवतीर्ण झाले. पण एक विलक्षणता अशी आहे की भगवान जन्माला आले मथुरेत आणि प्रगट झाले गोकुळात. म्हणजे प्रागट्य गोकुळात आहे. नंदराजाला मुलगा झाला आणि खूप मोठा उत्सव झाला गोकुळात. मुलगा झाला म्हणून नंदानी सगळ्यांना दान दिलं. इकडे लक्ष द्या जरा. डोंगरेजी महाराज खूप सुंदर सांगत होते. दान दिलं. एक गवळण आली आणि ती गवळण म्हणाली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष सोमवार करते. माझा महादेव पावला आणि तुम्हाला मुलगा झाला. ते नंद बाबा म्हणले, तुला काय पाहिजे ग? ती म्हणली, मला पाटल्या द्या. नंदाने तिला पाटल्या दिल्या सोन्याच्या. ती गवळण गेली आणि गावात तिने जाऊन प्रचार केला की नंद बाबा सोनं वाटतायत. मग काही कमी गर्दी झाली असेल. दुसरी गवळण आली, म्हणली, नंद बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष मंगळवार केला आणि मंगळाई पावली, तुम्हाला मुलगा झाला. ती म्हणली, तुला काय पाहिजे? ती मला म्हणली, चपला हार द्या. हे सोन्याचाच, पण तिला एवढं घाण नाव कोणी दिलं याचा मी 40 वर्ष अभ्यास करतोय. अहो, दागिना सोन्याचा पण त्याला नाव काय? चपल्या हार. मग मी कैलास महाराज समजूत काढली की बहुतेक एखादी बायको मागत असेल आणि जोपर्यंत नवऱ्याने दिलं नाही तोपर्यंत चपल्या मारत असेल. दिला त्या दिवशी त्या नवऱ्याने नावच ठेवलं असेल चपला हार. काल्पनिक असेल गोष्ट कदाचित. तिला चपला हार दिला. तिसरी गवळण आली, मला म्हटली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष पांढरे बुधवार केले. आहे ना पांढरे बुधवार? बायका करतात. तुम्हाला मुलगा झाला, तुला काय पाहिजे? ती गवळण म्हटली, मला ना तुम्ही पुतळ्यांचा हार द्या. तिला पुतळ्या दिल्या. आता पुतळ्या राहिल्या नाहीत. पूर्वी पुतळ्या असायच्या. माझ्या आजीच्या गळ्यात होत्या पुतळ्या. आता सगळं 1 ग्रॅम मध्ये म्हणल्यावर पुतळी कशी होणार? पुतळीला चांगलं 5 तोळे सोनं लागायचं, तेव्हा पुतळ्या व्हायच्या. माझ्या आजीच्या अंगावर जवळपास 1 किलो सोनं होतं. अशी पिवळी धमक म्हातारी होती. पुतळ्या बितळ्या असायच्या. गोखरं होती हातात. ते दागिने पण नावं माहिती नाहीत लोकांना. चलो, तुला काय पाहिजे म्हणली, पुतळ्या द्या. तिला पुतळ्या दिल्या. ती गवळण गेली. एक ब्राह्मण आला, वयस्कर. बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष एकादशी केली आणि महाविष्णू तुमच्या पोटी आला. तुला काय पाहिजे? ब्राह्मण, मला 1000 गायी द्या. नंदाला कुठं गायांची तोटा होता. 5000 गायी दिल्या त्या ब्राह्मणाला. 5000. आणि पुढे सोन्याच्या शेंब्या ठोकून दिल्या.
सालंकृत दिल्या. आता शेंब्या बी राहिल्या नाहीत. आपण घालत होतो बैल पोळ्याला, पण पितळेच्या. सोन्याच्या शेंब्या ठोकून दिल्या. ब्राह्मण घरी आला आणि ब्राह्मणांनी सगळ्या गायी, घरात गायी, परसदारी गायी, अंगणात गायी, सगळी गायीच बांधल्या. त्याची बाई पाण्याला गेली होती. ती पाण्यावरनं घागर घेऊन आली, बघ तिथं गायीच गायी. लगेच नवऱ्याला म्हणे, तुम्हाला काही अक्कलच नाही. फारच थोड्या लोकांना कळतंय. त्याला एखादी फुकट दिली म्हणून काय किती घाई घेऊन यायच्या का? ह्याला चारा कोण टाकणार? नवऱ्याची अक्कल काढली तिने. ह्या एवढ्या गायी आणल्या, फुकट दिल्या म्हणून धावले, घेऊन आले. तो ब्राह्मण म्हणाला, जरा थांब, यातल्या 1000 गायी आपल्याला ठेवायच्यात आणि 4000 तुझ्या माहेरी पाठवायच्यात. असं आहे होय? मग 10,000 का नाही आणल्या? मग काय बापाची जहागिरी वाया चालली तिकडं? आता त्याला अक्कल नाही म्हणत होती. माहेरच्या पाठवायच्या म्हणल्यावर 10,000 का नाही आणल्या? असं काही गोकुळात मजेशीर गणित चालू होतं. एक गवळण आली, खूप शहाणी गवळण, भगवत भक्त अशी गवळण आली. ती म्हणली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 1,25,00,000 प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या. पुण्य उदयाला आलं, तुम्हाला मुलगा झाला. तुला काय पाहिजे? ती स्तब्ध झाली. काय पाहिजे? गोठ देऊ, पाटल्या देऊ, चपल्याहार देऊ, मोहनमाळ देऊ, बोरमाळ देऊ, वजरटीक देऊ, काय पाहिजे? गवळण म्हणाली, हे मला काही नको. यशोदा बसली होती शेजारी. बाबा हे सगळं नश्वर आहे, कधीतरी संपून जाणार आहे. मी यासाठी आले, फक्त यशोदे तुझ्या मांडीवर असणारा बाळकृष्ण माझ्याकडे दे, एवढंच मागायला आले. ते गवळण म्हणाले, तुझ्या मांडीवर जो आहे तो माझ्याकडे दे. यशोदा म्हणाली, हा काही माझ्या एकटीचा नाही, हा विश्वाचा जनित आहे, सगळ्यांचा आहे, घे. तिने बाळकृष्णाला असं घेतलं, असं जोजवलं, त्याचं चुंबन घेतलं, आनंद झाला, परत यशोदेच्याकडे दिला आणि ती भावविभोर झाली आणि सगळ्या गोकुळात सांगत सुटली, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मनान पुरे धणी, पाहता पाहता मनान पुरे धणी, पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी. सगळ्या गवळणी पळत आल्या. बाबा हा तुमचा चपलाहार तुम्हाला द्या, मला कानोबा द्या. ही तुमची गोट पाटली घ्या, मला कानोबा द्या. असा काही आनंदाचा खूप मोठा जल्लोष गोकुळात झाला. पण इकडे मथुरेत काय झालं? कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कंसाला मात्र झोप नव्हती. कृष्णाला मारल्याशिवाय आपल्याला काही स्वास्थ्य मिळणार नाही म्हणून त्यांनी पैजेचा विडा मांडला. इकडे लक्ष द्या. आणि पैज लावली, पुढे विडा मांडायचे असे. जसा शिवाजी महाराजांना मारण्याचा उडा अफजल खानाने उचलला विजापूरच्या सरदारांनी, तसा तो पैजेचा विडा मांडला होता. आणि त्यांनी घोषणा केली, जो कोणी कृष्णाला मारून येईल, जो कोणी कृष्णाला मारून येईल त्याला ठाणे जिल्हा बक्षीस दिला जाईल. तुम्ही कर्जत देणार नाही आणि आम्ही आमचा पुणे जिल्हा देणार नाही. ठाण्याकडे जाऊ दे. पहिला विडा बाईनीच उचलला, एका पुतना नावाच्या राक्षसीने. मोठी धटिंगण राक्षसी नव्हती. पुतना नाम वासना असा अर्थ केलाय. त्या बाईनी विडा उचलला आणि तेव्हापासून एक पद्धत पडली, लेडीज फर्स्ट अँड देन जेंट्स. कुठेही बघा त्यांचा पहिला नंबर आहे, लेडीज फर्स्ट देन जेंट्स. आता मागच्या आठवड्यात मी एका लग्नाला गेलो होतो. माझ्या संबंधात एक लग्न होतं, जावं लागतं कधी कधी. लग्नाला गेलो, लग्न लागलं, भर 12:30चा दुपारचा वेळ. आणि ते लग्न लागल्यावर त्या निवेदकानं सांगितलं, पहिली पंगत बायकांची होईल. मी म्हणलं, पुरुषांनी काय घोडं मारले? त्यांना भूक नाही? पहिली पंगत कोणी पुरुषांनी बसायचं नाही.
मला जरा रागच आला बरं का. मी गेलो त्याच्याजवळ. म्हटलं, का हो? बायकांची पहिली पंगत, पुरुषांची का नको? त्यांना काही भूक नाही लागली? त्यांना कालची रामनवमी नाही? त्याने मला काय सांगितलं माहितीये? महाराज, तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, हे कळत नाही. म्हणजे माझी ज्ञानेश्वरी काढली त्याने. हा, म्हणला तुम्हाला ज्ञानेश्वरीतलं कळतं, व्यवहारातलं कळत नाही. म्हणलं काय कळत नाही? इकडे या म्हणले, तुम्हाला सांगतो. जरा बाजूला नेलं. मला म्हटला, बायकांना पहिल्यांदा जेवायला घालायचं. का? आमटी कमी पडली तर 2 बादल्या पाणी टाकता येतं, पुरुषाला कळत नाही. पाणी टाकलं तर बायकांना कळतं आमटी पातळ झाली. त्यांना आधी जेवू घालायचं आणि वरपायला पुरुषांना लावायचं. म्हणलं हे व्यवहार ज्ञान बाबा मला नाही. इथं होणार नाही तसं. मजबूत सांबार केलंय, काळजी करू नका. भरपूर स्वयंपाक केलाय. पुतनेनं तो विडा उचलला. नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. नामदेवांनी वर्णन केलंय. माझ्या प्रिय श्रोत्यानो, यशोदेला तिने विचारलं, यशोदे तुला मुलगा झालाय असं म्हणते? हो झालाय, पण आता झोपलाय तो. इकडे लक्ष द्या. याच ठिकाणाहून ओतूरवरनं संत बाबाजी चैतन्य महाराजांची पालखी जाते. आणि त्या पालखी समवेत आमचे पुणे जिल्ह्यातले महान संत होते, गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे. खूप मोठे संत होते. त्यांना प्रति तुकाराम महाराज म्हणायचे. इथे तुम्हालाही दर्शन झाले कोंडाजी बाबांचं. कोंडाजी बाबा आणि तात्या महाराज यांचा खूप सख्य होतं, महापुरुषांचं. तर कोंडाजी बाबा कीर्तनात काय म्हणायचे सांगू का? त्यांची खूप कीर्तन ऐकली मी. काल्याचं कीर्तन विशेष असायचं त्यांचं. ते म्हणायचे काल्याच्या कीर्तनात असं म्हणायचे, लय बुवाबाजी करायची नाही, आवरून घ्यायचं. आणि 2 शिवाय काला पण सोडत नव्हते. 4-4 तास काल्याचं कीर्तन असायचं. पण वेदवाणी होती. यशोदेला विचारलं, तुला मुलगा झालाय? हो झोपलाय म्हणे. मी कोंडाजी बाबा काय म्हणायचे त्यावेळेला? देव काय झोपायला जन्माला आलाय? देवाने रडायला सुरुवात केली. पुतना म्हणली, आण त्याला बाहेर. बाहेर आणला. त्या कोंडाजी बाबा असं म्हणायचे, पुतनेच्या समोर नेल्याबरोबर देव म्हणाला, राम राम मावशी, बरी पहिल्या नंबरावर आली. असं कोंडाजी बाबा म्हणायचे. पहिल्याच नंबरावर आली ओपनिंग बॅट्समन म्हणून. त्या पुतनेचा भगवान श्रीकृष्णाने शोषून अंत केला, तिला कैवल्य प्रदान केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझे अवतारे जाणू स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र जे वैरी आहे दिदले. तिला मुक्त केली. इकडे लक्ष द्या. शकटासुराला, कागासुराला, अगासुराला, बकासुराला, अनेक राक्षसांना त्यांनी यमसदनाला पाठवलं. देव रांगू लागला. रांगता रांगता त्यांनी कुबेरपुत्रांना उद्धार केला. त्याच्या दारामध्ये जे अर्जुन वृक्ष होते, त्यांना शाप योनीत होते, त्यांचा उद्धार केला, असं भागवत बोलतं. 5-6 वर्षाचा भगवान कृष्ण झाला आणि त्याने आपले सगळे गोपाळ गोळा केले. पेंद्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या, ही कशी पोरं आहेत बारकी बारकी, अशी गोळा केली. त्याला विचारलं, तुम्ही असे पाप्याचे पितर का? असे वाळले होते. दही दूध खात नाही, लोणी खात नाही. देवा लोणी मागितलं तर धम्मक लाडून चापट पोळी मिळते. तुमच्या घरातलं दूध कुठे जातं? ते सगळं मथुरेला जातं, आम्हाला मिळत नाही. काही फार फरक पडला नाही 5000 वर्षांनी सुद्धा. तेव्हा मथुरेला जात होतं आणि आता सगळं डेअरीला जात आहे. आणि गवळी सुद्धा तिथं दूध विकतो आणि येताना पाव आणि बटर घेऊन येतो. आणि पोरं पाव खाऊन आतपावच आहेत सगळे. मी रात्री ज्यांच्याकडे मुक्कामाला गेलो होतो, हे वारकरी संप्रदायाचं अत्यंत उपासक असणारं काळेंचं घराणं, मी गेलो होतो रात्री मुक्कामाला. मला खूप आनंद झाला त्या घरी. त्यांचा वाडा मोठा आहे म्हणून नाही, पण त्यांच्याकडे गोशाळ्या, सगळ्या देशी गायी त्याच्यात मला दिसल्या. आजही त्यांनी गायी सांभाळल्यात काळे परिवाराने. आपल्या पुढच्या पिढीला दूध मिळावं. मी हे सामाजिक भान ठेवून सांगतोय. कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य महाराज काडसिद्धेश्वर यांनी सगळं सर्वे केलाय. इतकी भयानक स्थिती आहे.
की मागणीच्या समोर फक्त दुधाचं उत्पादन 15% आहे आणि 85% आम्ही काय पितोय? हे शुद्ध केमिकल पितोय. अजून खेडी बरी आहेत, थोडी बरी आहेत, कारण त्यातही जर्सीचंच दूध आहे. म्हशीचं आणि देशी गाईचं दुधात औषधाला पण मिळणं मुश्किल आहे. आणि पुण्या मुंबईला पिशवीचं दूध हे निव्वळ केमिकलच पितोय. या पार्श्वभूमीवर कीर्तन काल्याचं ऐकलं पाहिजे. चला तुम्हाला आज पोटभर देतो. सगळ्या गोपाळांना गोड गोळ केलं आणि भगवान श्रीकृष्ण चौर्य मंडळ स्थापन केलं आणि भगवान लीला करू लागले. या घरी चोरी, त्या घरी चोरी, त्या घरी चोरी, अशा चोऱ्या सुरू झाल्या गोपाळांच्या. ह्या चोऱ्या ऐकून एक म्हातारी होती बरं का. ती म्हातारी म्हणाली सगळ्या बायकांच्या महिला मंडळात, तुमच्याकडे कसा येतो ग? माझ्या घरी येऊ दे, दावतेच त्याला. भगवान म्हणले सेक्रेटरी पेंद्या कमॉन, पत्ता टिपून घे. म्हातारी आगाऊपणा करायला लागली. संध्याकाळी त्याच घरी टोळी गेली. ती म्हातारी घोरत पडली होती. तिच्या सुनाई झोपल्या होत्या. यांनी लोणी खाल्लं आणि चांगला लोण्याचा टप्प्या गोळा उचलला. म्हातारीच्या तोंडाला लोणी लावलं आणि सुनांच्या पण लावलं. स्वारी पशार झाली. काय असतं, म्हातारी माणसं सकाळी लवकर उठतात. म्हातारी माणसं वयाने झोप लागत नाही, बरं लवकर उठतात ती उठतात, दुसरी झोपलेली बघवत नाही. हा खोडसाळपणा. आता तरुण मुलं आहे, त्यांना झोपू द्या की. त्यांना झोप, तुम्हाला झोप नाही, त्यांना झोप आहे, त्यांचं वय आहे झोपायचं, त्याला उठवत बसतील. उठा. ती म्हातारी उठली. त्या सुना झोपल्या होत्या, त्या सुनांना उठवलं. उठा. कासराभर दिवस वर आला, अजून उगवला पण नव्हता. पण म्हातारी काय म्हणली, कासराभर वर दिवस आला. आपल्या भागातल्या सासवा फार खतरनाक होत्या. पूर्व आणि उत्तर पट्ट्यातल्या बऱ्या आहेत, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या सासवा एकदम खतरनाक. माझी आजी 105 वर्ष जगली. आत्ता बोललो ना. मला आठवतंय, माझ्या आईचा एकदाच पदर पडला तर माझ्या वडिलाला म्हटली, तुझ्या बायकोच्या इथं कपाळावर खिळा ठोकून घे. अशा सासवा होत्या खतरनाक. तुम्हाला सांगू का गंमत म्हणून? खाष्ट सासू कशी असते हे कळण्यासाठीच देवानी ललिता पवारला जन्म दिला, ज्यांनी मराठी सिनेमा बघितलाय, आणि तिला देवानी तसला डोळा दिला होता. नंतर तिने रामानंद सागरच्या रामायण मध्ये मंथरेची भूमिका केली होती. ललिता पवार एकदम खतरनाक. अशा सासवा. तिची म्हातारी होती का नाही, म्हातारी ती उठली आणि त्या सुना म्हणली उठा. त्या उठल्या तेव्हा तिने लक्षात आलं की त्या सुनांच्या तोंडाला लोणी आहे, म्हणजे ह्या खातात आणि त्याचं नाव घेतात. म्हणून तिने त्या सुनांना बोलायला सुरुवात केली, तुम्ही खाता आणि त्याचं नाव घेता नाही का ग, त्या गरीबड्या पोराचं. त्या मोठी सून होती ना तिची, तिच्या लक्षात आलं आत्याबाईकडे बघितल्यावर. तिच्या तोंडाला पण लोणी होतं ना म्हातारीच्या. मग ती मोठी सून म्हणली, आत्याबाई पण आपल्याच मतदारसंघातल्या आहेत, तिच्या तोंडाला लोणी होतं. ते म्हणले आत्यासाहेब काय ग. तिने एक आरसा आणला आणि म्हातारीच्या तोंडासमोर धरला. बघा. काय बघा? बघा. बघितल्यावर तिच्या नथी सकट लोणी तोंड भरलेलं. अगं बाई म्हणली, माझ्या कोणी लावलं? ती सुनबाई म्हणली, ज्याने आमच्या लावलं त्याने तुझ्याही तोंडाला लोणी लावलं. रात्री आली होती ती, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. असं काही गोकुळात चालू होतं. सगळ्या बायका तक्रारी देत होत्या. थपटाकत जा. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. शेवटी भगवान श्रीकृष्णाने ठरवलं. यशोदेने त्याला काठी दिली, घोंगडी दिली, शिदोरी दिली आणि भगवान वनामध्ये निघाले. घोंगडी चांगली कानोबा तुझी, घोंगडी चांगली कानोबा तुझी, घोंगडी चांगली कानोबा तुझी, घोंगडी चांगली. देवाने घोंगडी घेऊन गेला, त्याचं सुद्धा वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. त्या घोंगडीवर अभंग केला भाषाप्रभू असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि देवाला अप्पल पोट ठरवलं, देवा तुझी घोंगडी चांगली आहे. त्याला षडगुण ऐश्वर्याचे गोंडे आहेत, आणि आमची
नरकमुताने भरली रे. नवा ठाई पाठून गेली ती काम सिद्धी दिली. हे बरं नाही केलं. तुझी घोंगडी मात्र चांगली, याच्यावर अत्यंत चांगलं रूप केलं. भगवान ती घोंगडी घेऊन निघाला, हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी. घोंगडी काळी घोंगडी, घोंगडी काळी घोंगडी, काळी घोंगडी, घोंगडी 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 काळी घोंगडी. हाती काठी, हाती काठी, हाती काठी, काठी. घोंगडी काळी घोंगडी, घोंगडी काळी घोंगडी, घोंगडी काळी घोंगडी, घोंगडी काळी घोंगडी. सुंदर रूप केलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. यमुनेच्या विस्तीर्ण वाळवंटामध्ये आले, खूप खेळ खेळले भगवान. हुतुतू, हमाम, कुंबरी, आट्यापाट्या, सुरपाट्या, सुरपारंब्या. आता हे खेळ कुणालाही खेळता येत नाहीत. जुनी म्हातारी माणसं त्यांना कळेल. सुरपारंब्या होत्या का नाही? पैसाच नव्हता, हेच खेळ. कोण बॅट आणून देणार, कोण बॉल आणून देणार? पारंब्या, मी सुद्धा सुरपारंब्या, पिपरणीच्या झाडावर, वडाच्या झाडावर. पाणसं काय होती, पोरं सुद्धा अशी गट्टूच्या गट्टू. सांगू का, पोर जर फांदीवरनं खाली पडलं ना, वरनं असं झटकायचं आणि परत जायचं. आता जर पडलं तर दुरुस्तच होणार नाही. आत्ताचं पोर जर पडलं, संचेती. तुम्ही जुने जाणकार लोक बसले, एक सांगू, मनातलं गणित सांगू, फार सुंदर. ऐकता का? सांगू म्हणता. काळ बदलला, मला काळ आठवतोय. जरा ऐका सगळ्या म्हाताऱ्या बायकांनी पण. पूर्वी कसं होतं, पोराची चड्डी फाटली ना, तर आईच्या चोळीचं ठिगळ असायचं माग. आणि मी ॲज इट इज सांगतो, जशाच्या तसा सांगू का, ते पण भेळीच्या पुड्याच्या दोऱ्यानं शिवलेलं. हा, भेळ असायची, भेळ. आठवडे बाजारात भेळीचा पुड्याची दोरी, तो धागा सुद्धा टाकत नव्हत्या बायका, गुंडळून ठेवायच्या. आणि मग लेपट्याची शिवायची सुई, ती चड्डी शिवायची. म्हणजे खाकी चड्डीन हिरवं ठिगळ. आता चांगल्या चड्डीला लावते ठिगळ. फाटलेल्या चड्ड्या इथं गुडघ्यावर फाडायच्या मुद्दाम. आम्हाला फाटक्याच मिळत होत्या, म्हणजे आम्ही तुमच्या पुढे होतो. आज तर ठिगळ असायचं. माझ्या मनातले भाव तुम्हाला सांगतो, दुःख आहे ते सांगतो. ऐकता? कैलास महाराज त्या काळामध्ये पोरांना कपडे नव्हते, पण अंग होतं. कपडे नव्हते, अंग. आणि आज कपडे आले पण अंग नाही, त्याला काय करणार? सदरा काढला तर बरगड्याच. काय पोर होते. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. चला, खेळ खेळून झाले आणि एका निवांत खडकावर सगळे गोपाळ जमले आणि पेंद्याने सांगितलं, आता खांदी भार पोटी भूक. काय खेळ? परिणाम खडकी सोडी यल्या मोठा, खडकी सोडी यल्या मोठा, खडकी सोडी यल्या मोठा, खडकी सोडी यल्या मोठा. आजीचा दही काला गोमटा, 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 आजीचा दही काला गोमटा. घारे घारे दही भात, घारे दही भात, घारे घारे दही भात, घारे दही भात. आम्हा देतो पंढरीनाथ, 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 आम्हा देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हरी बोल माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, कीर्तन संपलं, काला संपन्न झाला. यानंतर काल्याचे अभंग होतील, दहीहंडी फुटेल, आरती होईल, आलेल्या अतिथींचं स्वागत होईल, त्यांचा गौरव होईल आणि नंतर सर्वांना महाप्रसाद होऊन या उत्सवाची सांगता होईल. आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. गेली 7 दिवस या ठिकाणी ज्यांनी प्रवचन केली आणि कीर्तन केली त्या सर्व कीर्तनकारांचं आणि प्रवचनकारांचं हार्दिक ऋणनिर्देश. जे गायक आणि वादक या ठिकाणी आले, त्यांनी आपली कला या ठिकाणी समर्पित केली, त्या सर्व गुणीजनांना धन्यवाद. 7 दिवस ज्या टाळकऱ्यांनी या कीर्तनामध्ये आपलं योगदान दिलं त्या सगळ्या बालभागवतांचं सुद्धा हार्दिक असं अभिनंदन आणि कौतुक. ही मुलं चांगली आहेत, सगळी छोटी छोटी मुलं आहेत, कालपासून मी त्यांच्याकडे बघतोय. पण त्यांनी कीर्तनामध्ये फार नाचलं नाही पाहिजे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ऐकताय का रे सगळे? इकडे लक्ष द्या. पाठांतर जास्त करायचं, समजलं का नाही? नुसती पाणी भरायची गवळण नाही म्हणायची. काय म्हणला बायकोशानी? फार सुंदर भारूड केलं त्यांनी काल, त्याची उगाच गंमत केली मी. तुम्हा सगळ्या मुलांना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे मंगल आशीर्वाद. कारण या मुलांना त्याचं कौतुक करणार नाही, मुलांचं कौतुक केलं की मुलं बिघडतात. जास्त कौतुक करू नये. कौतुक करायचं झालं तर त्यांच्या आईबापाचं केलं पाहिजे, की ज्या आईबापांना वाटलं माझा मुलगा साधू व्हावा, ते आईबाप धन्य आहेत, त्यांचं कौतुक करणं जास्त गरजेचं आहे. सर्व श्रोते त्यांचंही कौतुक करतो. आणि हा सर्व समारंभ करण्यामागे ज्यांचं संपूर्ण योगदान आहे असे वारकरी संप्रदायाचे एक साक्षेपी तत्वचिंतक हरिभक्तीपरायण सुखदेव महाराज ननवरे, त्यांचा मनोदय की या ठिकाणी अशाच पद्धतीचे एक वारकरी शिक्षण संस्था निर्माण करावी, मुलांना शिक्षण द्यावं, असा त्यांचा एक पवित्र असा संकल्प आहे. तो सिद्धीला जावो अशी शुभेच्छा त्यांना देतो. या 7 दिवसात ज्या मंडळींनी अन्नदान केलं त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत, की खूप चांगल्या पद्धतीचं अन्नदान या ठिकाणी झालं. अशाच पद्धतीचा हा चैत्र मासातला उत्सव सुरू राहो. तुम्हा सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो. या छोट्या चोपदारला पण कौतुक करतो, एकदम भारी चोपदार आहे, आपल्याला बरं वाटतंय. असल्या उन्हात असला डगला घालणं सोपं आहे का? त्याला हौस आहे. या सगळ्यांचं कौतुक करून काल्याचे अभंग म्हणतो, मग दहीहंडी फुटेल, सगळ्यांना काला मिळेल आणि मग महाप्रसाद घेऊन आपापल्या ठिकाणी जायचं. शिंके लावी येले दुरी, होतो तिघांचे मेवरी, 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 होतो तिघांचे मेवरी. तुम्ही वारे दोईकडे, तुम्ही वारे दोईकडे, तुम्ही वारे दोईकडे, तुम्ही वारे दोईकडे. मुख पसरोनी गडे, 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 मुख पसरोनी गडे. वाहाती तारा, यारे दोईचा कोपरा, 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 यारे दोईचा कोपरा. कामने हाती ठोका, कामने हाती ठोका, कामने हाती ठोका, कामने हाती ठोका. कवने दिलो का, 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 कवने दिलो का. तुम्ही वारे दोईकडे, तुम्ही वारे दोईकडे, तुम्ही वारे दोईकडे, तुम्ही वारे दोईकडे.
पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख कंठी धरला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश लावा तुझे कमेका वैष्णवनिका संभ्रम पुलिया ब्रह्मादिका उत्तम तुकार प्रभु लावा तुझे कमेका वैष्णवनिका संभ्रम कामने भूमंडळी आम्ही बळी वेर गाडे लावा तुझे कमेका वैष्णवनिका संभ्रम महाराज ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान करोने आरती चक्रपाणी व्यवहार आजी पुरे नित्य करते केशवाते कुणी राहिलो तटस्थ नित्य करते अवलोकन 28 विद्यारी ओहा मागे रुकवाये पुंडलिकाचे भेटी ब्रह्माले गाजणे वाजे मागुरे गंगा देव जय देव पांडुरंगा माय वल्लभा वल्लभा पावे जुलगा ऋषी माळा देवन करी कासे पिता देव वसुवान नित्य भेटी जय देव चंद्रभागे मागे केशवासी नाम देव जय विश्व स्वामी मनने रामे सूचना पुढल्या ऐक मागणे ते एक तुझं प्रति आहे.